S5VA S2 या विद्यार्थ्यांचं पुनश्च स्वागत. आजपर्यंत वेगवेगळ्या समीक्षा पद्धती आपण बघितल्या. आता तौलनिक समीक्षेचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत. तुलना या शब्दापासून तौलनिक हा शब्द तयार झालेला आहे. तुलना ही करण्याकरता एकापेक्षा अनेक घटकाची गरज असते, स्पष्ट गोष्ट आहे. आणि त्याचप्रमाणे साहित्याचा अभ्यास करायचा असेल तर एकापेक्षा अधिक साहित्याचा आपल्याला त्यासाठी गरज असते. कंपेरेटिव्ह स्टडी असं त्याला म्हटलं जातं. थोडासा त्यात सुधार करून असं म्हणता येईल कंपेरेटिव्ह स्टडी ऑफ लिटरेचर असा. तर वसंत बापट अशी व्याख्या केलेली आहे की तुलना या संज्ञेचे अधिक स्पष्टीकरण करायचं झालं साधर्म्य म्हणजे सारखेपणा आणि वैधर्म्य म्हणजे वेगळेपण, उद्गम आणि प्रभाव या चार अंगांनी घेतलेला शोध म्हणजे तौलनिक साहित्याचा अभ्यास होय. आनंद पाटलांनी त्याची व्याख्या केलेली एकापेक्षा अधिक भाषा म्हणजे साहित्यकृतीचे अर्थात त्याच समीक्षा आली साधर्म्य आणि वैधर्म्य, प्रभाव म्हणजे उद्गम आणि प्रभाव यांचा शोध घेतलेला इथं अपेक्षित आहे असं ते म्हणतायत. आता याचं वैशिष्ट्य काय तर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असे येऊ शकतात. तर त्याच्यामधली त्याची उत्तरं लक्षात ठेवा की ही साहित्य समीक्षा राष्ट्रीयता आणि भाषा यांना यांच्या सीमांना छेद देणारी असते. म्हणजे एक इंग्रजी नाट्यकार आणि एक मराठी नाट्यकार याच्या नाटकाची आपण तुलना करू शकतो. दोन संस्कृती सोडून दिल्यास त्यातील जीवन, त्याची भाषा, त्यातले विषय अर्थात त्याच्यामध्ये एकरूपता हवीच. या समीक्षेचं आणखी एक वैशिष्ट्य असे की इतर कला तसेच शास्त्र आणि विज्ञान यांचा याच्यामध्ये एकत्रित विचार करता येतो. त्याच्यामध्ये पुन्हा साहित्य, कला आणि संस्कृती यांचे परस्पर जे गुंतागुंतीचे मिश्र संबंध आहेत तेही कार्य करते आणि तौलनिक साहित्याला समकालीन स्वत्वाच्या प्रादेशिक आधाररेषांचे एक पक्के अधिष्ठान असते की ते प्रादेशिक साहित्य जे आहे काय. आता हा जो प्रभाव आहे याचे काही घटक तुलनेसाठी घेतलेले त्याचे असले पाहिजे आपल्यासमोर. तर एक पहिला घटक आहे तो प्रभाव, म्हणजे एका साहित्यकृतीचा दुसऱ्या साहित्यकृतीवर प्रभाव पडलेला आहे आणि तो दुसऱ्याने नकळतपणे स्वीकारलेला आहे. म्हणजे आचार्य अत्रेंचं करीचं पाणी नावाचं पुस्तक यांनी लिहिलं आणि त्याच्यावर उद्धव शेळके यांनी कादंबरी लिहिली किंवा अच्युत बर्वे यांनी कादंबरी लिहिली. म्हणजे एका साहित्यकृतीच्या प्रभावातून दोन साहित्यकृती तयार झाल्या. दुसरं त्यासाठी एक लागतं की समान प्रेरणास्थान, की दोन्ही साहित्यकृतीचं प्रेरणास्थान जर एक असेल तर तुलना करता येते. म्हणजे उदाहरणार्थ कार्ल मार्क्स, गांधी, हे बाबासाहेब आंबेडकर हे तसे समान धर्मी आहे. सगळ्यांनाच माणूस म्हणून माणसाचं मोठेपण जपायचं आहे, परंतु यांच्यामध्ये कधी देवाणघेवाण झाली नाही विचारांची आणि त्यामुळे देवाणघेवाण न झालेल्या साहित्यिकाची तुलना होऊ शकते. एक समान तत्वप्रणाली तिसरं तत्व आहे की दोन साहित्यिकांची तत्वप्रणाली एकच असेल तर त्यांच्या साहित्याची तुलना करता येते. उदाहरणार्थ ग्रामीण साहित्य, दलित साहित्य, स्त्रीवादी साहित्य, अस्तित्ववादी साहित्य काय म्हणजे कोणताही दृष्टिकोन त्यांनी जर स्वीकारला असेल तर चांगला वाईट काय याच्यातलं आपल्याला तुलना करता येते. त्यानंतर साहित्यकृतीला कारणीभूत होणारी समान परिस्थिती. आता हा धागा पकडून देखील अमेरिकेतील निग्रो साहित्य आणि दक्षिणेतील काळ्यांचे साहित्य किंवा मराठीतील दलित साहित्य आणि हिंदीतील दलित साहित्य असंही आपल्याला करता येईल. समान आधार सामूहिक म्हणजे कलाकृतीचा जो आकृतीबंध असतो तर तो समान असेल तर आपल्याला तशा प्रकारची तुलना करता येते.
उदाहरणार्थ एका कादंबरीची दुसऱ्या कादंबरीशी तुलना आकृतिबंधाच्या अंगाने करता येते. आता हिचं महत्व काय, तर एकूण हा जगाला जोडणारा दुवा आहे. साहित्य कृतीचं आकलन, मूल्यमापन आणि आस्वाद तिन्ही पातळ्यावर हिचं उपयोजन महत्वाचं ठरतं. त्याचे अनेक म्हणजे अनेक दृष्टीने महत्वाची आहे. साहित्याचा सैद्धांतिक अभ्यास करण्यासाठी, साहित्याचं सामाजिक प्रेरणा शोधण्याचा प्रत्यय घडवण्यासाठी, एका साहित्य कृतीकडून दुसऱ्या साहित्याचे गुणधर्म ओळखण्यासाठी, तर हे सगळं असे अनेक फायदे ते विस्तारात वाचा. आता याचा जो जनक मानला जातो तो 18व्या शतकातला जॉन ड्रायडन. याचं इझी ऑफ ड्रामॅटिक पोएसी या निबंधामध्ये त्यानं फ्रेंच आणि इंग्लिश रंगभूमीची अभिजात आणि सौंदर्यवादी नाटकांच्या गुण अवगुणांची तुलना केलेली आहे. मॅथ्यू अर्नाल्ड हेही त्याच्यानंतरचं आपल्याकडे नाव असलेलं दिसून येत. तर आपल्याकडे रवींद्रनाथांनी विश्व साहित्य ही कल्पना मांडलेली आहे. तर थोडक्यात कौलिक साहित्य अभ्यास हा दोन समान प्रेरणास्थान असलेल्या कादंबऱ्या, लेखक, साहित्य कृती, कालखंड असा विचार करून आपल्याला करता येतो असं तुमच्या लक्षात. आता पुढचा जो शेवटचा एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे साहित्य कृतीचं समीक्षेमधलं कार्य काय. आता आपल्याला पहिली एक गोष्ट माहिती आहे की अगोदर साहित्यकृती निर्माण होते आणि नंतर त्याची समीक्षा केली जाते. याचाच अर्थ साहित्यकृती समीक्षा ही साहित्यकृतीवर अवलंबून असते. साहित्याचे स्वरूप काय, त्याच्यातले वर्ग कोणते, त्या साहित्याचं निश्चित स्थान काय कलाकृतीचं, ते कोणत्या वाङ्मयात मोडते, हे कोण प्रवाहात मोडते, त्याचं स्थान हे उलगडण्याचं काम हे ती करत असते. आता त्याचे अनेक कार्य आहेत. साहित्य कृतीचा मागणीनुसार समीक्षा बरेचदा होत असते. ते तुम्ही विस्ताराने बघा, कारण प्रत्येक लेखकाला किंवा साहित्य कृतीला असं वाटत असतं की समीक्षकाने आपल्या पुस्तकावर लिहावं. तर समीक्षेस पोचण्याचं कार्य ही साहित्य कृती करत असते. तसंच साहित्य कृतीला, साहित्याला उत्तेजन देण्याचं काम समीक्षा करत असते असं लक्षात येईल. समीक्षा दुसरा जो वैशिष्ट्य आहे कार्य तिचं की ही साहित्य कृतीला मार्गदर्शक असते. काही समीक्षकांच्या चुकीमुळे समीक्षा हानिकारक ठरत असली तरी वाङ्मय प्रवाहांना विशिष्ट असे वळण लावण्याचे काम, स्थिर करण्याचे काम, त्यातील अनिष्ट प्रवृत्ती रोखण्याचे काम समीक्षाच करते. एका अर्थाने ती साहित्य कृतीला, लेखकाला मार्गदर्शन करते. आपल्याकडचं बाबूराव भागुले यांनी लिहिलेलं दलित साहित्याचं पुस्तक किंवा भालचंद्र नेमाळेंनी दलित साहित्य वेदना आणि लिहिलेलं पुस्तक त्याचं उत्तम उदाहरण आहे. तिसरं कार्य आहे साहित्य कृतीतील रहस्याचा शोध. साहित्य कृतीतील रहस्याचा शोध समीक्षा घेण्याचं काम करते. हे त्याचं पहिलं प्रयोजन असते. की म्हणून तो बालकुलकर्णी सारखे असं म्हणतात की समीक्षा म्हणजे काय, वाङ्मयीन रहस्याचा शोध. तर त्याची नेमकी सौंदर्य स्थळ, त्याच्यातल्या प्रतिमा, त्या प्रतिमा काय सांगतायत, त्याची शैली, त्याच्यातल्या कल्पना, गुंतागुंतीच्या अनेक गोष्टी, हे सगळं स्पष्ट करून सांगण्याचं काम समीक्षा करते. त्याचबरोबर साहित्य कृती ही समीक्षेवर संस्कार करते. समीक्षेचा साहित्य कृतीवर परिणाम होतो तसा साहित्य कृतीचाही समीक्षेवर परिणाम होतो. उदाहरणार्थ ज्ञानेश्वर, केशवसूत, मर्ढेकर यांच्यासारख्या काव्यलेखनाचा परिणाम मराठी समीक्षेवर झालेला दिसतो. सामान्य साहित्य कृती देखील कधी कधी त्याला आव्हान देणाऱ्या असतात. साहित्याचा पुढचं वैशिष्ट्य म्हणजे साहित्याच्या अस्तित्वाचा शोध, हे एक वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर कलाकृतीसाठी विवेकपूर्ण निर्णय, हे एक त्याचं कार्य आहे.
त्यानंतर वाचकांच्या अभिरुचीला वळण लावणे, तिला नीट वळण लावणे, कोणतं साहित्य वाचावं कोणतं वाचू नये यासाठी ती मार्गदर्शन करते. म्हणजे ते अभिरुची विकसित करण्याचं वाचकांची प्रयत्न करत असते. आणि लेखक हे पुढचं कार्य जे आहे ते मार्गदर्शन करते, की लेखक आणि वाचक दोघांनाही ती मार्गदर्शन करत असते असं आपल्याला दाखवून देत आहे. दुसरं कार्य जीवनमूल्य आणि वाङ्मय मूल्य यांचा शोध घेण्याचं काम ती करते. कारण साहित्य कृतीमध्ये कुठलं ना कुठलं जीवन असतं आणि ती साहित्यकृती असल्यामुळं कलामूल्याचंही भान ठेवावं लागतं. तर ते एक काम आहे. त्यानंतर आकलन आणि आस्वाद, साहित्यकृतीचं आकलन करून घेणं, आस्वाद घेणं, लेखकाच्या व्यक्तिमत्वाचा शोध घेणं, हेही कलाकृतीचं काम आहे असं तुमच्या लक्षात येईल. कारण लेखकाचा व्यक्तिमत्वाचा प्रभाव त्याच्या साहित्य कृतीवर होतोच आणि चरित्रात्मक साहित्य कृतीमध्ये आपल्याला बरेचदा दिसून येतं. त्यानंतर कलाकृतीचं अस्तित्व निश्चित करणे, की ही कलाकृती कोणत्या संप्रदायातली, कोणत्या काळातली आहे, त्याच्यावर कशाचा प्रभाव आहे, ती कोणत्या वाङ्मय प्रकारातली आहे, हे सांगण्याचं काम समीक्षा करत असते. साहित्याला पुढचं कार्य आहे योग्य वळण लावणं आणि त्याचं योग्य स्वरूप दाखवणं. वाङ्मयाचं शुद्ध स्वरूप दाखवणं हे सुद्धा समीक्षेचं एक प्रयोजन आहे आणि कार्य आहे. सामाजिक जीवनाच्या बदलाचा आढावा घेऊन समीक्षक समीक्षा करत असतो. त्यामुळे वाङ्मयीन दिशा दाखवून साहित्याला स्थिर ठेवण्याचं काम ती करते. पुढचं एक कार्य आहे की समीक्षा ही कलाकृतीतील भावानुभूतींचा एका अर्थानं पुनर्प्रत्यय असते, की कलाकृतीतील भावविश्वाचे आकलन समीक्षक योग्य पद्धतीने करत असतो. त्यामुळे ती समीक्षा वाचताना त्या साहित्यकृतीतलं भावविश्व त्याचा पुनर्प्रत्यय निकाला येतो आणि तिचे विविध प्रकार संभवतात. त्यामुळं तोही एक वेगळा विषय आहे. तर हे असे एक 10-15 कार्य समीक्षेचे म्हणून आपल्याला सांगता येईल. साहित्य विचार आणि समीक्षा यांचा अन्योन्य संबंध आहे असं तुमच्या लक्षात येईल. मागच्या ह्याच्यात आपण जे पाहिलं की साहित्याचं प्रयोजन, साहित्याची भाषा, साहित्याचा आस्वाद, साहित्याचं वर्गीकरण, ह्या सगळ्या गोष्टी ज्या साहित्य विचारामध्ये येतात त्याचंच उपयोजन हे समीक्षामध्ये केलं जातं असं आपल्या लक्षात येईल. तर हा मुद्दा आपला संपतो. साहित्यकृती आणि समीक्षा यांचे जे संबंध आहेत ते परस्पराश्रयी आहेत असं तुमच्या लक्षात येईल. की नुसती साहित्यकृती निर्माण झाली आजच्या काळात, पूर्वीच्या काळात तसं नव्हतं. लेखक लिहित असत, कोणी त्याच्यावर लिहिलं नाही लिहिलं त्याची काळजी ते करत नसत. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली विषय संपला. पण आज त्यांचे परस्पर संबंध अत्यंत घट्ट झालेले आहेत. आता पुढचा जो मुद्दा आपल्याला बघायचा आहे की साहित्य कृती आणि वाचक समीक्षक यांचे जे संबंध आहेत ते आपल्याला बघायचे आहे. शेवटचं थोडक्यात आपण बघणार आहोत समीक्षकांना जो असणारे गुण आणि त्यांनी पाळावयाचे